जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण राहणार आहे आणि याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। मग नेमकं कोजागिरी पौर्णिमेला भक्तांनी दूध आटवावं का, त्याचा नैवेद्य करावा का, मिल्क पार्टी म्हणजे दूध पार्टी आयोजित करावी का, त्यासोबतच देवीची पूजा करावी का, त्यांना नैवेद्य दाखवावा का, सुवासनी जेवण असेल, परड्या भरणं असेल, जागरण गोंधळ असेल इत्यादी विधी करावे का, या सर्वच बाबींचा खुलासा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आणि शेवटचा ट्विस्ट असा राहणार आहे ह्या व्हिडिओचा की आपण ह्या व्हिडिओमध्ये वीर कंगन म्हणजेच बीर कंगन ज्याला म्हणतात हे कसं सिद्ध करायचं ग्रहणामध्ये याची विधी सुद्धा सांगणार आहोत, त्याबद्दल विस्तृत अशी माहिती देणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दिनांक 28 ऑक्टोबर शनिवारी जे आहे तर साधारणतः दुपारी 4 वाजेपासून वेदकाळ सुरू होतो। म्हणजे त्या ठिकाणी जे परिमाण आहे ते अतिशय सूक्ष्म आहे। म्हणजे 4 वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी वेद लागणार हे आपलं पंचांग आपल्याला सांगतं। परंतु माझा प्रत्येक व्हिडिओ मी या बेसवरती या आधारावरती बनवत असतो की सर्वसामान्य भक्त जरी बघत असतील, मग त्यामध्ये सुशिक्षित असो, अशिक्षित असो, निरक्षर असो, अगदी ज्यांचा काही म्हणजे व्यंजनांशी संबंध आलेला नाही अशा वयोवृद्ध व्यक्तींना सुद्धा हा व्हिडिओ समजेल यासाठी मी या ठिकाणी ढोबळ मानाने परिमाण देत आहे। तर असं आपण गृहीत धरूया, जास्त सेकंद मिनिटाचा विचार न करता, की दुपारी 4 वाजेपासून त्या ठिकाणी वेदारंभ होत आहे, म्हणजेच ग्रहणाचे वेध लागत आहे। आता वेदारंभ होत असताना, वेद लागत असताना वेद काळामध्ये जेवण करणे, शुभ कार्य करणे ह्या गोष्टी वर्जित असतात। त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला देवीचा अभिषेक घालायचा आहे, आता ज्यांना कोणाला म्हणजे समस्त त्या ठिकाणी शाक्त संप्रदायाला फॉलो करणारे जे असतील तर हे कोजागिरी पौर्णिमेला जगदंबेला त्या ठिकाणी अभिषेक घालतच असतात। जगदंबेचा अभिषेक घालतात, तिला नवीन साड्या नेसवतात, तिचा शृंगार करतात, तिच्या नावाने परड्या भरल्या जातात, गोंधळ साजरा केला जातो इत्यादी अनेक विधी होत असतात। तर ज्यांना कोणाला हा विधी करायचा असेल त्यांनी दुपारी 4 वाजेच्या आधी हे विधी करून घ्यावेत, त्याला काहीही हरकत नाही। म्हणजेच काय, तुम्ही अभिषेक घालून घेऊ शकता, जगदंबेला साड्या नेसवू शकता, परड्या भरायच्या असल्यास तुम्ही 4 वाजेच्या आधी परड्या सुद्धा भरू शकता। सवाष्ण जेवण घालायचं असल्यास सुवासिनींना बोलवून किंवा कुमारिकांना बोलवून त्यांची पूजा करून ओटी भरून त्यांना नैवेद्य जेवण सुद्धा घालू शकता। आणि ज्यांना कोणाला त्या ठिकाणी पालखी मिरवायची असेल, छबिना काढायचा असेल, त्यांनी 4 वाजेच्या आधी ही सर्व विधी संपवून ती साजरी सुद्धा करू शकतात। परंतु दुसरा एक विषय असा येऊन जातो की दूध आटवायच्या विषयाचं नेमकं काय करायचं। कारण धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला श्री लक्ष्मी देवी आणि कुबेर म्हणजे लक्ष्मी ही त्या ठिकाणी जी आहे संपत्तीची निर्माण करती देवी आहे आणि कुबेर हा त्या ठिकाणी संपत्तीचा रक्षण करता देव आहे। म्हणजे जे संपत्तीचं भांडार आहे त्याचा त्या ठिकाणचा मालक कुबेर असतो, निर्माण करती लक्ष्मी असते। अशी लक्ष्मी कुबेराची जोडी संपूर्ण पृथ्वीवरती रात्रीची विहार करते अशी एक धर्मकल्पना आहे, मान्यता आहे। आणि यांची पूजा व्हावी, यांना मान मिळावा म्हणून त्या ठिकाणी दूध आटवल्या जातं। आता चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवल्यामुळे त्या दुधामध्ये चंद्राचे त्या ठिकाणचे सकारात्मक लहरी पडतात आणि या सकारात्मक लहरींमुळे एक प्रकारचं चंद्र तेज हे त्या दुधामध्ये निर्माण होत असतं। असं दूध आपण लक्ष्मीला, त्यासोबतच कुबेर देवाला, इंद्र देवाला दाखवत असतो। आपल्या घरातील पंचायतनाला, तुम्ही ज्या पंचायतनाला मानता म्हणजे तुमच्या देवघरातील देवांना मानता, त्यांना दाखवून आपण सुद्धा त्याचा आनंद स्वाद लुटत असतो। परंतु बघा, नेमकं ह्या दिवशी ग्रहण आल्यामुळे आपण त्या ठिकाणी दूध घोटू नये हे मी माझ्या वैयक्तिक पातळीवरती सांगत आहे। काही जणांनी तर्क दिले की बुवा दूध घोटून त्याचा फक्त देवालाच नैवेद्य दाखवावा, तो आपण ग्रहण करू नये। मला काय म्हणायचं आहे, जी वस्तू मनुष्याला निषिद्ध आहे ती वस्तू देवाला का बरे दाखवावी। म्हणजे ग्रहणाचा अशुभ परिणाम जर त्या दुधावरती पडणार असेल म्हणून मनुष्यांनी ते दूध पिऊ नये पण देवाला दाखवावं। हे बघा, देव हे त्रिगुणातीत असतात, ते त्रिगुणाच्या पलीकडचे असतात, त्यांच्यावरती रज तम सत्व यांचा परिणाम फार अल्प होतो, कमी होतो। म्हणजेच त्यांना शुभ आणि अशुभ ह्या गोष्टी जवळपास नाहीशाच असतात, तरी सुद्धा आपण देवाला आपलं मानत असतो। जसं की देव कोणाला आईच्या रूपात भेटतो, कोणाला बापाच्या रूपात भेटतो, कोणाला बंधू सख्याच्या रूपात भेटतो। तर आपलं नातं त्या देवासोबत एक प्रकारे आत्मीयतेचं जोडलेलं असल्यामुळे, घरातील सदस्यासारखं जोडलेलं असल्यामुळे
आपण आपल्या रक्ताच्या व्यक्तीला सांगतो की बाबा आज ग्रहण आहे, आज दूध आटवू नको आणि तू पिऊ नको, मग देवाला का बरं दाखवावं? त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला कोणीही वैयक्तिक पातळीवरती मी सांगतो दूध आटवू नये, त्याचा नैवेद्य देवाला दाखवू नये, स्वतः सुद्धा घेऊ नये. या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा आपण 2 ते 3 दिवसानंतर किंवा ग्रहण मोक्ष झाल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा साजरी करू शकतो. त्याच्याबद्दल काहीही हरकत नाही. भलेही त्या दिवशी पौर्णिमा संपून गेलेली असेल तरी सुद्धा आपण घरामध्ये गॅसवरती दूध आटवून त्याची बासुंदी करून ती देवाला दाखवावी. दुसरा विषय म्हणजे आता नेमकं ग्रहणाबद्दल मी बोलून घेतो. या ग्रहणाचं मी एक नोट्स काढल्या थोड्याशा. या ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो रात्री 1:05 होणार आहे. त्यानंतर मध्य 1:44 होणार आहे आणि मोक्ष म्हणजे ग्रहण समाप्ती 2:23 होणार आहे. असं एकूण 1 तास 18 मिनिट अशा पद्धतीचं हे ग्रहण राहणार आहे. तर ढोबळमानाने आपण असं समजूया की रात्री 1 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत ह्या संपूर्ण काळामध्ये हे ग्रहण राहील. तर या ग्रहण काळामध्ये आपण नेमकं काय काय केलं पाहिजे? सर्वात प्रथम बघा, आपण रात्री 1 वाजता त्या ठिकाणी स्नान केलं पाहिजे. हे स्नान आपण थंड पाण्याने केलेलं अतिशय जास्त शुभ आहे. ग्रहण काळामध्ये प्रामुख्याने नदी असेल, सरोवर असेल, तलाव असेल, विहीर असेल यांचं पाणी काढून त्याने स्नान करणं हे अनुक्रमे अधिकाधिक फलदायी आहे. म्हणजे विहिरीचं पाणी आहे, विहिरीपेक्षा अधिक प्रभावी तलावाचं पाणी आहे, तलावापेक्षा अधिक प्रभावी सरोवराचं पाणी आहे. तलाव आणि सरोवरामध्ये फरक असतो. तलाव म्हणजे जो मानव निर्मित आहे तो तलाव असतो आणि सरोवर म्हणजे जे निसर्ग निर्मित आहे ते सरोवर असतं. जसं की लोणारचं सरोवर जे कोणीही निर्माण केलेलं नाही, ते त्या ठिकाणी नैसर्गिक बनलेलं आहे म्हणून ते सरोवर. आणि तलाव जसं की आपल्या भेडस गावचा कोल्हापूर जिल्ह्यातील भवानी तलाव आहे, हा मनुष्याने खंदून तयार केलेला आहे. तर तलाव आणि सरोवरातले हा फरक असतो. तर अनुक्रमे विहिरीचं पाणी श्रेष्ठ, त्यापेक्षा अधिक तलावाचं श्रेष्ठ, त्यापेक्षा अधिक सरोवराचं श्रेष्ठ, त्यापेक्षा अधिक नदीचं श्रेष्ठ, त्यापेक्षा अधिक पाणी त्या ठिकाणी संगमाचं श्रेष्ठ. ज्या ठिकाणी 2 ते 3 नद्या एकत्र येतात किंवा ओढे एकत्र येतात, पाण्याचे प्रवाह एकत्र येतात, तो झाला संगम. आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे महासागराचं पाणी. तर तुमच्याजवळ जे कुठलं असेल त्या पाण्याने स्नान करावं. परंतु एक सांगतो, चंद्रग्रहण हे रात्री असल्यामुळे आपल्या घरापासून दूर अशा ठिकाणी मुद्दाम कुठेतरी जाणे, त्या ठिकाणी पाण्यामध्ये उड्या मारणे असे प्रकार कृपया टाळावे. कारण त्या ठिकाणी अनिष्ट शक्तींचा वावर असू शकतो आणि एकट्या दुकट्या मनुष्याला त्याचा फटका सुद्धा बसू शकतो. त्यामुळे आपण त्या ठिकाणी स्वतःच्या घरातील पाण्यानेच स्नान करावे हे मी जाणीवपूर्वक सांगतो. ज्यांच्या घरासमोर कूपननलिका असेल, बोअर असेल, विहीर असेल त्यांनी त्याचं पाणी काढून स्नान केलं तरी सुद्धा चालेल. दुसरा विषय या ठिकाणी मला सांगावासा वाटतो, सर्वसामान्य भक्तांनी त्या ठिकाणी स्नान करून झाल्याच्या नंतर किंवा ज्यांना थंड पाणी झेपत नसेल अशांनी कोमट पाणी, गरम पाणी करून घ्यावं आणि हे स्नान करताना सप्त नद्यांचं स्मरण करावं. गंगा नदी, यमुना नदी, गोदावरी नदी, कावेरी नदी, सिंधू अशा प्रकारच्या पवित्र, सरस्वती अशा पवित्र नद्यांचं नामस्मरण करत त्या ठिकाणी अंगावरती पाणी घ्यावं. त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले कपडे नेसून त्या ठिकाणी बाकीची पूजाविधी करावे. आता ग्रहण स्पर्श झाल्याबरोबर देवांच्या मूर्त्यांना सुद्धा स्नान घालावं आणि हळद, कुंकू, धूप, दीप इत्यादी दाखवून ठेवावं. पण नैवेद्य मात्र अर्पण करू नये, फुले सुद्धा अर्पण करू नये. फक्त स्नान घालावं, गंध लावावं आणि हळद कुंकाचा आणि अगरबत्तीचा मान द्यावा, दीप प्रज्वलित करावा, नमस्कार करावा. आता जे सर्वसामान्य भक्त आहेत त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जो कुठला गुरुमंत्र घेतला असेल त्या गुरुमंत्राचा जाप ग्रहण काळामध्ये करावा. विविध स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण सुद्धा करू शकता. ओम नमः शिवाय असेल, जय गजानन असेल, त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय असेल किंवा इतर कुठले जे असतील अशा कुठल्याही मंत्राचं तुम्ही त्या ठिकाणी पठण करू शकता. स्तोत्रांचं पठण करू शकता ज्यामध्ये हनुमान चालीसा आहे, बजरंग बाण आहे, त्या ठिकाणी दुर्गा चालीसा आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, दुर्गा स्तोत्र आहे, रेणुका कवच आहे, चंडी कवच आहे, मल्हारी स्तोत्र आहे, मल्हारी कवच आहे, भैरव स्तोत्र आहे, भैरवाष्टक आहे, कालभैरवाष्टक आहे. जे कुठलं तुम्हाला येतं त्याचं पठण तुम्ही करू शकता. पुढचा विषय आता येतो, ज्यांनी त्या ठिकाणी कुठली विद्या ग्रहण केली असेल अशांनी काय करावं. म्हणजेच ज्यांनी शाक्त पंथाची विद्या म्हणजेच त्या ठिकाणी शाबरी असेल, बंगाली असेल, कायडदेसी असेल, त्या ठिकाणी अघोरी असेल,
सुलेमानी विद्या असेल, जी कुठली विद्या तुम्ही तुमच्या गुरुदेवांकडून प्रसादरूपी ग्रहण केलेली आहे, अशा भक्तांसाठी मात्र थोडासा नियम वेगळा असतो. आता आम्ही आमच्या नाथ गादीचा विषय सांगत आहोत, म्हणजे प्रत्येक गुरूंचे किंवा प्रत्येक गादीचे नियम थोडे थोडे वेगळे असतात. या ठिकाणी मी जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा, जी आमची नाथ गादी आहे, नवनाथांची गोरक्षनाथांची गादी आहे, तिचा नियम आमचा असा आहे की रात्री त्या ठिकाणी ग्रहण स्पर्श झाल्याबरोबर अंगावर जे कपडे असतील ते पांढरे असावे शक्यतोवर, आणि हे पांढऱ्या कपड्यावरती खालची पॅन्ट एखाद्या वेळेला थोडीशी निळसर किंवा पांढरट भुरकी चालेल, पण प्युअर काळी पॅन्टही नसावी, काळा शर्टही नसावा. तर त्या ठिकाणी अंगावरती कपड्यांसगट पाणी ओतून घ्यावं, आणि अंगावरती कपड्यासगट पाणी ओतून घेतल्यावर ओल्या कपड्यानिशी त्या ठिकाणी विद्येच्या आळवणुकीला बसावं. म्हणजे तर त्या ठिकाणी जे आहे उजळणी करावी, आम्ही त्याला उजळणी शब्द वापरतो. उजळणी म्हणजे काय, तर ते मंत्र घोकत चालावे. तुम्ही जे गुरुकडून घेतलेले आहेत ते जमिनीवरती आसन टाकावं, आसनावरती बसावं, समोर दिवा प्रज्वलित करावा, अगरबत्त्या लावाव्या, आणि ती तुमची जी कुठली मंत्रांची वही असेल किंवा रजिस्टर असेल किंवा तुमचे पाठ असतील, तोंडी पाठ असतील, मुखोद्गत असेल, ते सर्व मंत्र जंजिरे, जंजिरे म्हणजे जालिम मंत्र, हे तुम्ही त्या ठिकाणी घोकत राहावे. एकेका मंत्राचा 11 वेळेला, 21 वेळेला, 51 वेळेला पाठ करावा. संपूर्ण ग्रहण काळामध्ये ते मंत्र पुरतील या पद्धतीनुसार पाठ तो असावा. अशा पद्धतीनुसार ग्रहण काळामध्ये मंत्र सिद्ध करण्याची पद्धत असते. आमच्या परंपरेनुसार शरीरावरील कपडे सुकण्याच्या आधी तुमचा जाप पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा शर्ट आहे, बनियान आहे, आतमधील पॅन्ट आहे, अंडरविअर आहे, तर हे संपूर्ण कोरडे व्हायला नको. जर ते पूर्ण कोरडे झाले तर तुम्हाला जाप त्या ठिकाणीच बंद करावा लागतो. दुसरा विषय, जर समोरचा दिवा विझला तरी सुद्धा तुम्हाला जाप बंद करावा लागतो. त्यामुळे मग आम्ही दिवा लावताना तो काचेच्या बरणीमध्ये लावतो, जेणेकरून विझू नये. आणि स्वतः मी वस्त्र नेसताना किंवा माझे जे शिष्य आहे, ज्यांना मी विद्या शिकवलेली आहे, काही दिलेलं आहे ज्ञान, त्यांना मी सांगत असतो की तुम्ही त्या ठिकाणी धोतर किंवा लुंगी नेसा आणि ती ओली करा. कारण धोतर आणि लुंगी एकदा ओली झाली की ती लवकर सुकत नाही, 1.5 पावणे 2 तास तरी ती ओली राहते. अशा पद्धतीनुसार आपण ती उजळणी करावी. पुढचा विषय आता मी या ठिकाणी घेतो की जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असल्यास तो कसा करावा. बघा, तुम्हाला जो कुठला मंत्र सिद्ध करायचा आहे तो सर्वात प्रथम मंत्र तुम्ही एका कागदावरती लिहावा, त्याला हळद आणि कुंकू अर्पण करावं. त्या मंत्राला म्हणजे कागदावर लिहिलेल्या मंत्राला 2 अगरबत्त्या ओवाळाव्या आणि तो मंत्र तुमच्या देवघराच्या पायाशी ठेवावा. देवघरामधील जे कुठलं प्रमुख दैवत असेल, नाथ महाराज असतील, दत्तात्रय स्वामी असतील, जगदंबा असेल, काळूबाई असेल, मारुती असेल, महादेव असेल, त्यांच्यापाशी ते मंत्र ठेवावा. तो मंत्र ठेवत असताना तो मंत्र देवाला वाचता येईल असा ठेवावा. म्हणजे आपण जर हातामध्ये असं धरून वाचतोय तर ते अक्षर आपल्याला वाचता येतात, तर देवाकडे ठेवताना देवाकडे तोंड करून देवाला वाचता येईल असे ठेवावे. देवाच्या पायाशी ते ठेवल्यानंतर हातावरती पाणी घ्यावं, संकल्प करावा की हे जगदंबा किंवा हे देवाधिदेवा, आम्ही तुझ्या समोर ह्या मंत्राची सिद्धी करत आहोत, हा मंत्र आम्हाला सिद्ध होऊ दे आणि चुकी भुली माफ कर, असं म्हणून ते पाणी हातावरून खाली सोडून द्यावं. त्यानंतर आपण देवाच्या समोर बसावं, खाली आसन घ्यावं आणि आसनावरती बसून तो जो मंत्र आपण कागदावरती लिहिलेला आहे त्याचं 1008 वेळेला त्या ठिकाणी वाचन करावं. तो मंत्र त्वरित जागृत होतो. 1008 वेळेला जर त्या ठिकाणी वाचन शक्य नसेल तर किमान 108 वेळेला तरी करावं. अशा पद्धतीनुसार आपण तो मंत्र सिद्ध करू शकतो. परंतु ज्यांनी हा मंत्र जपलेला आहे अशांनी गुरु केलेला असणं आवश्यक आहे. गुरुचं पाठबळ असल्याशिवाय कुठलाही मंत्र सिद्ध होत नाही. पहिले गुरूंना फोन करून गुरूंची त्या ठिकाणी मानसिक आज्ञा घेऊन, आता सध्या या ठिकाणी फोन आहे तर आपण फोन करू शकतो, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतो. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी ध्यान अवस्थेमध्ये जाऊन मनोमन गुरुची आज्ञा मागितली जायची. तर आता आपले सध्याचा जो जमाना आहे तो आधुनिक आहे, आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे. पुढचा विषय आता येऊन जातो तो म्हणजे त्या ठिकाणी वीर कंगन कसं सिद्ध करावं याचा. तर वीर कंगनाच्या विषयाच्या आधी मी या ठिकाणी एक ओझरत सांगतो की हे ग्रहण शुभ कुठल्या राशींना आहे. बघा, मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या 4 राशींना हे शुभ फळ देणारं ग्रहण आहे. त्यामुळे आपण ह्या 4 राशींचे व्यक्ती उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण बघू शकतात. या ठिकाणी
मिश्र फळ 4 राशींना आहे. त्या 4 राशी म्हणजे सिंह रास, तुळ रास, धनु रास आणि मीन रास. आता मिश्र फळ म्हणजे शुभ सुद्धा लागू होईल आणि अशुभ सुद्धा लागू होईल अशा पद्धतीचं. आणि तिसरं आहे अशुभ फळ. तर अशुभ फळ आहे बघा मेष, वृषभ, कन्या आणि मकर ह्या 4 राशींना. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांना शुभ फळ आहे अशांनीच ते ग्रहण बघावं. मिश्र फळ असणाऱ्यांनी सुद्धा बघू नये, अशुभ फळ असणाऱ्यांनी सुद्धा बघू नये. आता या ठिकाणी वीर कंगनाची विधी सांगतो आणि त्यानंतर आपण ग्रहणामधील गुप्त तोडगे सुद्धा ऐकूया, जे आपल्याला वेद काळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये करून त्याद्वारे पुण्य प्राप्त करता येईल. बघा, वीर कंगन सिद्ध करत असताना वीर कंगनाचे अनेक प्रकार असतात. जसं 52 वीरांचं कडं आहे, 64 योगिनींचं कडं आहे, त्या ठिकाणी पंचचेड्याचं कडं सुद्धा असतं. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कडं 3 पद्धतीचं असतं. पहिलं म्हणजे ते असतं शुभ कामासाठी, दुसरं ते असतं अशुभ कामासाठी आणि तिसरं कडं किंवा कंगन असतं शुभ आणि अशुभ दोन्ही कामांसाठी. तर ही नेमकी विद्या ह्या कड्यांवरती कशी टाकली जाते हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो. आता या ठिकाणी बघा काही जे तुम्हाला इथे ताटामध्ये दिसत असतील, हे बघा या ठिकाणी हे माझे पुरातन असे नाथपंथाचे वीर कंगन आहे. हे वीर कंगन पिढी दर पिढी आमच्याकडे चालत आलेले आहे. वीर कंगन जुनं आहे हे कसं ओळखावं, तर नवीन वीर कंगन हे त्या ठिकाणी पिवळं चटक रंगाचं असतं, कारण ते पितळेचं असतं किंवा पंचधातूचं असतं आणि कडं जेवढं जुनं होत जातं तेवढा त्याचा रंग बदलत जातो. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक शुभ कार्याचं कडं दाखवतो आणि एक अशुभ कार्याचं कडं सुद्धा दाखवतो, म्हणजे तुमच्या सर्व विषय लक्षात येईल. एक मिनिट. हां, थोडासा वेळ लागला मला शोधण्यासाठी. तर पहिले मी तुम्हाला या ठिकाणी शुभ कार्याचं कडं कसं असतं ते दाखवून देतो. हे बघा, हे आहे शुभ कार्याचं कडं. या कड्याचा उपयोग आपण सर्व प्रकारच्या तंत्रबाधा तोडण्यासाठी, म्हणजेच कोणाला चेडा गोटा किंवा वाईट शक्तींचा त्रास असेल अशांचा इलाज करण्यासाठी किंवा अशांच्या संरक्षणासाठी करू शकतो. स्वतःसाठी सुद्धा करू शकतो. आपल्याकडे जर कुठला भक्त आला असेल अशा भक्ताला सुद्धा जर आपण ह्या कड्याचा उतारा केला किंवा ह्या कड्याला धुवून त्याचं पाणी त्यांना अभिमंत्रित करून दिलं तरी सुद्धा त्यांना फरक पडतो. आता हे जे शुभ कार्याचं कडं आहे हे नेमकं ओळखायचं कसं, याची काय खूण आहे ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे 4 जणांच्या खांद्यावरती असणारं प्रेत दिसेल आणि त्याच्या समोर शिव दिसेल. तर ज्याला शिव आणि प्रेत असतं असं हे त्या ठिकाणचं शुभ कडं असतं. आता हे बघा, हे जे दुसरं आहे हे या ठिकाणचं मिश्र कडं आहे. मिश्र म्हणजे हे शुभ कार्यावरती सुद्धा वापरता येतं, अशुभ कार्यावरती सुद्धा वापरता येतं. म्हणजे एखाद्याचं आपल्याला कल्याण करायचं आहे, त्याचं दुःख दूर करायचं आहे, त्याच्यावर सुद्धा वापरता येईल. जर कोणाचं त्या ठिकाणी आपल्याला वाईट करायचं असेल, जारण मारण किंवा कोणावरती अघोरी प्रयोग करायचा असेल त्यावरती सुद्धा हे कडं वापरता येतं. तर आता मी काही तसले प्रयोग किंवा तसले धंदे करत नाही. हे पूर्वपार जे नाथपंथाचं साहित्य चालत आलेलं आहे पिढी दर पिढी, याचा फक्त तुम्हाला परिचय करून देत आहे. आता या ठिकाणी बघा, 4 जणांच्या खांद्यावरती हे प्रेत आहे, परंतु ह्या प्रेताच्या समोर प्रेताला बंदिस्त करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रेताच्या पाठीमागे या ठिकाणी शिवलिंग आहे, म्हणजे प्रेताला मागे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही. आणि प्रेताच्या समोर या ठिकाणी जे आहे तर ते 3 वीर बसलेले आहे, म्हणजे प्रेताला समोर जायला सुद्धा जागा नाही. आणि समोरची शिव ही त्या वीरांनी अडवलेली आहे. तर अशा कड्याला त्या ठिकाणी मिश्र कडं म्हटलं जातं, की शुभ आणि अशुभ दोन्ही कामांवरती वापरतात. एखाद दिवशी यावरती आपण दुसरा असा वेगळा विस्तृत व्हिडिओ तयार करून त्यामध्ये नेमकं यामागचं कारण काय आहे, यामागची आयडिओलॉजी काय आहे किंवा हे कसं कार्य करतं याबद्दल मी सविस्तर विस्तृत अशी माहिती टाकेलच. तात्पुरतं या ठिकाणी एवढं सांगतो
तुमचं कडं शुभ कार्याचं असो, मिश्र फळाचं असो किंवा अशुभ कार्याचं असो, हे कडं आपण आपल्या गुरूंच्या हस्ते सिद्ध करून घेतलेलं पाहिजे. गुरूंच्या हस्ते सिद्ध करून घेतलेल्या वीर कंगनाला आपण ग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहणाच्या रात्री किंवा सूर्यग्रहण असेल तर मग दिवसा ग्रहण स्पर्श झाल्याबरोबर त्याला गोमूत्राने म्हणजे गायीच्या मूत्राने स्नान घालावं. आता काही जण या ठिकाणी सांगतात की वीर कंगनाला गोमूत्राचा स्पर्श होऊ देऊ नये, तर असे लोक महामूर्ख आहे. मुळामध्ये पीर कंगन आणि वीर कंगन यामध्ये फरक आहे. पीर कंगन म्हणजे जे मुसलमानी पीराच्या नावाने बनवलं जातं, त्यावरती 52 वीर नसतात, त्यावरती योगिनी नसतात, त्यावरती शिवलिंग हिंदू देवी देवता नसतात. त्या ठिकाणी ते फक्त एक गोल कडं असतं आणि त्या कड्याला मध्ये थोडीशी खिंडार असते, थोडीशी फट असते, त्याला पीर कंगन म्हटलं जातं, जे पीराच्या नावाने असतं. वीर कंगन हे आहे ओरिजिनलमध्ये आणि याला गोमूत्राचं स्नान आवश्यक आहे. गोमूत्राने स्नान घालावं, त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावं, दुधाने स्नान घालावं, त्यानंतर त्याला कोरड्या कपड्याने पुसावं. त्यानंतर वीर कंगनाला संपूर्ण हळदीचा आणि कुंकवाचा लेप द्यावा, धूप दीप त्याला त्या ठिकाणी दाखवावा. असं वीर कंगन त्या ठिकाणी लाल कपड्यामध्ये ठेवावं आणि या वीर कंगनावरती आपण आपला गुरुमंत्र 108 वेळेला टाकावा. कानमंत्र सुद्धा 108 वेळेला अभिमंत्रित करून टाकावा. आता मंत्र टाकावा म्हणजे काय, तुमचा गुरुमंत्र म्हणून झाला 108 वेळेला की त्या कंगनावरती फूक मारावी. कानमंत्र म्हणून झाला 108 वेळेला की कंगनावरती फूक मारावी. तुम्हाला जी कुठली विद्या येते ती सुद्धा त्या मंत्रावरती कंगनावरती आपण ग्रहणामध्ये टाकावी. म्हणजे मंत्र म्हणून झाला, जंजिरा म्हणून झाला की कंगनावरती फूक मारावी. अशा पद्धतीनुसार हे कंगन आपण त्या ठिकाणी ग्रहणामध्ये सिद्ध करू शकतो. जसं की आता येणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी माझ्या 2 शिष्या, महिला शिष्या यांचे 2 वीर कंगन माझ्याजवळ येऊन पडलेले आहे. त्यांचे ते मला सिद्ध करून द्यायचे आहे येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला. तसेच जी येणारी दिवाळीची अमावस्या आहे, दिवाळीच्या अमावस्येसाठी सुद्धा मला 3 वीर कंगन सिद्ध करून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण आपापल्या गुरुकडून हे वीर कंगन सिद्ध करून घेऊ शकता. परंतु हल्ली वीर कंगन सिद्ध करताना समोरचा गुरु किती त्या ठिकाणी पवित्र आहे, त्याचे आचार विचार किती शुद्ध आहे, तो भोंदू आहे, पाखंडी आहे की सत्कर्म करणारा आहे, हे पारखूनच त्या ठिकाणी वीर कंगन तयार करावं. कारण तुम्हाला सांगू इच्छितो, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका महाराजाने, जो स्वतः मुस्लिम धर्माला फॉलो करतो, तो हिंदू आहे की मुस्लिम आहे मला माहीत नाही, त्याने अनेक जणांना प्रति 55,000 रुपये घेऊन वीर कंगन दिले. या 55,000च्या वीर कंगनापैकी एक वीर कंगन माझ्यापाशी सुद्धा पोहोचलं होतं. ज्या व्यक्तीने त्याच्याकडून ते विकत आणलं त्या व्यक्तीला त्याचा उपयोग कसा करायचा हेच माहीत नव्हतं. तर त्याने मला आणून दाखवलं की गुरुजी, हे 55,000 रुपयाला मी वीर कंगन घेतलं आहे. जेव्हा मी ते समाधी अवस्थेमध्ये जाऊन बघितलं, त्या वीर कंगनावरती साधी देवाची चौकी सुद्धा बसवलेली नव्हती. देवाची चौकी म्हणजे देवाची शक्ती, देवाचं संरक्षण. मग म्हणजे फक्त आणि फक्त त्याने ते जवळजवळ जे वीर कंगन आपल्याला दुकानामध्ये 2-2.5 हजाराला विकत मिळतं असं वीर कंगन 55,000ला दिलं. त्यावरती ना मंत्र होते, ना सिद्धी होती, ना कुठल्या प्रकारची त्यावरती विद्या त्यांनी टाकलेली होती. अशा भोंदू आणि पाखंडी गुरुपासून सावध राहावं. आता एक व्हिडिओ मी यावरती स्पेशल असा बनवेल, वेगळा असा बनवेल की वीर कंगन तयार कसं करतात, त्याच्यामध्ये अधिकाधिक शक्ती कशी आकृष्ट केली जाते, सरळ वीर कंगन कसं ओळखावं, उलट म्हणजेच वाईट वीर कंगन कसं ओळखावं, त्याला कसं चालवावं, त्याच्याबद्दलचे असणारे गैरसमज आणि असणारे सत्य, म्हणजेच वीर कंगनाचे सत्य, तथ्य आणि कथ्य, या विषयावरती मी विस्तृत असा व्हिडिओ लवकरच तयार करेल. तर आजची माहिती जर तुम्हाला या ठिकाणी आवडली असेल तर आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. निरनिराळ्या माहितींसाठी चॅनलसोबत जोडलेले असू द्या. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो अशी मी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.